नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रासायनिक खत म्हणजेच 20-20-0-13 हे खत आपण कशा पद्धतीने दिले पाहिजे, कोणत्या कंडिशनमध्ये दिले पाहिजे, याचे फायदे काय आहेत, तसेच आपण याची वापरण्याची पद्धत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच 20-20-0-13 हे आपण कोणत्या पिकांसाठी दिले पाहिजे, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्ले स्टोअरला लवकरात लवकर जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून चांगल्या प्रकारे कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. शेतकऱ्यांचे जर तुम्हाला फीडबॅक बघायचे असतील तर प्ले स्टोअर असेल, इन्स्टा असेल, तसंच फेसबुक असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा आणि कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक नक्कीच बघा आणि फॉलो करायला विसरू नका अमृत पॅटर्न ॲप. तर मित्रांनो, चला तर मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून 20-20-0-13चे फायदे, वापरण्याची पद्धत आणि कोणत्या पिकांसाठी आपण या खताला वापरायचे आहे याविषयी जाणून घेऊया. तर मित्रांनो, 20-20-0-13 म्हणजेच अमोनियम फॉस्फेट सल्फेट, तर 20-20-0-13 हे खत आहे ज्यामध्ये 20% नायट्रोजन आहे, 20% फॉस्फरस आहे आणि 13% सल्फर आहे. तर हे खत बहुतेक पिकांसाठी म्हणजेच वापरले जाते, विशेषतः म्हणजे तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी हे फायदेशीर असतं. तर 20-20-0-13 खताचे जे काही फायदे आहे तर ते म्हणजे पिकांची चांगली वाढ होते, नायट्रोजन आणि फॉस्फरसमुळे पिकांची चांगली वाढ होते, तसेच सल्फरमुळे पिकांमध्ये प्रथिन आणि तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम हे करतं. म्हणजे सोयाबीन असेल किंवा भुईमुग असेल, सूर्यफूल असेल, तर अशा तेलबिये वर्गीय म्हणजे पिकांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच 20-20-0-13 हे उत्पादनात वाढ करतं. या खतामुळे पिकांची चांगली वाढ होऊन चांगले उत्पादन मिळतं. तेलाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढवतं. तर हे खत चांगल्या प्रकारे उपयुक्त असं खत आहे. सल्फरची कमतरता भरून काढतं. ज्या जमिनीत सल्फरची कमतरता आहे तिथे हे खत उपयोगी पडतं. तर हे खत नक्कीच दिलं गेलं पाहिजे. सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य आहे. तर मित्रांनो, हे खत बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीसाठी म्हणजे कोरडवाहू असेल किंवा ओलीत असेल किंवा हलकी किंवा भारी जमीन असेल त्याच्यासाठी योग्य हे खत आहे. खतांचा वापर आपण पेरणीच्या वेळी, पिकाच्या वाढीच्या काळात आपण याचा वापर केला पाहिजे. खत म्हणून किंवा टॉप ड्रेसिंगसाठी याचा वापर केला जातो. तर खताचा वापर पेरणी करताना खत जमिनीमध्ये आपल्याला मिसळून द्यायचं आहे. पिकाच्या वाढीच्या काळात आवश्यकतेनुसार खत आपल्याला द्यायचं आहे. तर याचा जो डोस म्हणजेच आपण याचं प्रमाण म्हणजे कशा पद्धतीने आपण याला वापरायचं आहे, तर पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार खताचा डोस आपल्याला हा ठरवायचा आहे. तर मित्रांनो, हे खत कोणत्या पिकांना दिलं जातं? गहू असेल, भात असेल, ऊस असेल, कांदा असेल, मिरची असेल, यासारख्या पिकांसाठी हे खत, बटाटा असेल, आपण ह्या पिकांसाठी हे खत देऊ शकतो. तसंच सोयाबीन असेल, भुईमुग असेल, सूर्यफूल असेल, तर चांगल्या प्रकारे हे खत जर आपण या पिकांना दिलं तर चांगल्या प्रकारे कार्य करतं आणि चांगल्या प्रकारे याचे फायदे देखील आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.